हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत साधी सोपी अशी कोबी वाटाण्याची भाजी. तर इथे मी सगळ्यात आधी कोबी कापून घेतलेले आहे बारीक. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वाटाणे घेतलेले आहेत मी आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर हिरवी मिरची, लसूण आणि कढीपत्ता घेतलेला आहे मी. आणि फोडणीसाठी मी इथे जिरे आणि मोहरी टाकलेले आहे. आणि जिरे मोहरी टाकल्यानंतर त्यामध्ये लगेचच आपण मिरच्या टाकायच्यात. आणि जर तुम्हाला तिखट हवी असेल तर तुम्ही अजून मिरच्या ॲड करू शकता किंवा मग लाल मिरची पावडरची तुम्ही बनवू शकता. तर इथे पाहू शकता तुम्ही, मी फोडणी दिलेली आहे आणि त्यामध्ये टोमॅटो देखील ॲड केलेला आहे. तर ते व्यवस्थित तेलात थोडंसं फ्राय करून घेतल्यानंतर त्यामध्ये लगेचच थोडीशी हळद आणि थोडंसं हिंग टाकायचं. आणि त्याच्यानंतर मी इथे डाळ घेतली होती. तर इथे मी चण्याची डाळ घेतली होती. तुम्हाला जर मुगाची डाळ आवडत असेल तर मुगाची डाळही टाकू शकता. तर ती व्यवस्थित मी थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवली होती आणि त्याच्यानंतर ती व्यवस्थित फ्राय करून घ्यायची थोडा वेळ, 1 मिनटं. आणि त्याच्यानंतर लगेचच आपण कोबी आणि वाटाणा टाकून द्यायचा त्यामध्ये आणि ते व्यवस्थित परतून घ्यायची भाजी. आणि त्याच्यात तुम्हाला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर ती 5 ते 10 मिनटं शिजवून घ्यायची. आणि अशा प्रकारे आपली सोपी आणि एकदम पटकन होणारी अशी कोबी वाटाण्याची भाजी आहे. तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि कमेंट करून सांगा मला कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी. थँक्यू.